आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। महाविकास आघाडीचं सत्ता स्थापन झाल्यानंतर महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, त्यानंतर आता सर्व प्रभागातील सभापतीची निवड झालेली आहे। अतिशय हर्ष उल्हासामध्ये हा कार्यक्रम इथं पार पाडलेला आहे। निश्चितच परभणी शहराचा विकास व्हावा, सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सर्वांनी मिळून एक चांगली ताकद या परभणीमध्ये निर्माण करावी आणि या माध्यमातून चांगली लोकांची सेवा व्हावी। आता संपूर्ण कोरम ज्याला म्हणलं जात आहे ते फुलफिल झालेला आहे आणि यानंतरचा काळ हा विकासाचा असेल। चांगल्या नवीन योजना या शहरात आणण्याच्या संदर्भामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही। महापौर असतील, उपमहापौर असतील, स्थायी सभापती असतील, विरोधी पक्षनेता राहिलेत अजून, या सगळ्यांना विश्वासात घेऊन महानगरपालिकेचा कारभार अतिशय चांगल्या प्रमाणे चालवला जाईल। सर, जीएसटीचा टॅक्स पैसा जो महाराष्ट्राच्या वतीने आपण म्हणला होता ते आणण्यासाठी जो प्रयत्न आपल्या वतीने आणि एकंदरीत विकासाच्या दृष्टिकोनातून कसं राहील महापालिका? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटीच्या संदर्भामध्ये मी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला होता आणि राज्याच्या नगरविकास मंत्री मिसाळ मॅडम यांनी उत्तर दिलंय की जे आपलं जीएसटीचं काही मागचं पेंडिंग आहे, मला वाटतं 73 कोटीपेक्षा जास्त असेल, 80 कोटी पर्यंत आहे, ती फाईल आता कॅबिनेटला मूव्ह झालेली आहे। फायनान्स डिपार्टमेंटला ती फाईल जाऊन आलेली आहे आणि कोणत्याही कॅबिनेटमध्ये येणाऱ्या 1-2 आठवड्यामध्ये ती फाईल कुठं होईल आणि परभणीचे जे हक्काचे पैसे आहे जवळपास 80 कोटी रुपये ते परभणीला निश्चित मिळतील। सर्वप्रथम पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, माननीय खासदार संजय जाधव साहेब आणि आपले आमदार डॉक्टर राहुल पाटील, तसेच आपले महापौर सय्यद इक्बाल आणि सर्व सभापती आणि नगरसेवक या सर्वांचे मी मनापूर्वक आभार मानते। यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला परभणीची आरोग्य सभापती या पदाची जबाबदारी दिली। आजपासून माझा एकच ध्येय राहणार आहे की परभणीच्या प्रत्येक नागरिकाला स्वच्छ वेळेवर अशी आरोग्य सेवा भेटली पाहिजे। आय थिंक आपल्या परभणीमध्ये ऑलमोस्ट 27 गव्हर्नमेंट क्लिनिक्स आहेत। ही जबाबदारी स्वीकारून मी दररोज नियमितपणे सगळ्या क्लिनिक्सचं चेकआउट करणार आहे की कसं क्लिनिक चालतंय, कसं नाही चालतंय, मेडिसिन्सची उपलब्धी, डॉक्टर्स आणि एम्प्लॉईजची एव्हरीडे अटेंडन्स आणि महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा, तसेच गरजू लोकांसाठी आरोग्य सेवा ही कशी मिळेल याची मी काळजी घेणार आहे, याच्यावर लक्ष देणार आहे। माझ्या ओपिनियन मध्ये हेल्थ केअर हे बेसिक राईट असतं। परभणीच्या नागरिकांचं बेसिक राईट, बेसिक हक्क आहे आरोग्य सेवा आणि हे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी मी त्यांच्या सोबत सदैव उभी राहणार आहे। परभणीला आणखी निरोगी, आणखी स्वच्छ, आणखी सक्षम बनवण्याचं काम मी आणि बाकीचे डॉक्टर्स आणि एम्प्लॉईज आम्ही सर्व सोबत करणार आहोत आणि परभणीचा विश्वास आणि आशीर्वाद हे सगळ्यात मोठं बळ होतं माझं आणि हे सदैव सगळ्यात मोठं बळ राहणार आहे। धन्यवाद। आणखी केली नाहीये। टुडे इज माय फर्स्ट डे, टुमॉरो इज गोइंग टू बी माय सेकंड डे। उद्यापासून सगळे कामं सुरू होणार आहेत आणि आय विल मेक शुअर एव्हरीवन कम्स ऑन।